जयपूरमध्ये अभिजित दिपकेच्या बाबतीमध्ये जे काही घडलेलं आहे त्याची तयारी अभिजित दिपके यांना सातत्याने करावी लागणार आहे। अभिजित दिपकेच्या बाबतीमध्ये जयपूरमधली ही घटना धक्कादायक आहे आणि ही घटना त्यांच्यासोबत वारंवार घडू शकते। त्याच्यामुळे त्यांनी एक स्ट्रॅटेजी आखली पाहिजे। नेमकं जयपूरमध्ये काय घडलेलं आहे हे एकदा आपण बघूया, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला चर्चा करता येईल। जयपूरमध्ये अभिजित दिपके आंदोलन करत होते। जयपूरमधल्या शहीद स्मारक येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू होतं। अभिजित दिपके हे समर्थकांच्या खांद्यावरती स्वार होऊन आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले। ते सभेला संबोधित करणार तेवढ्यात अचानक जमावातील काही अज्ञात तरुणांनी त्यांचा स्कार्फ ओढला आणि त्यांना मारहाण केली। हा निषेध मोर्चा सीजेपी तर्फे नीट परीक्षा पेपर लीक आणि देशातील वाढत्या बेरोजगारी विरुद्ध पुकारण्यात आला होता। आंदोलकांनी हाती फलक घेत भ्रष्टाचाराचा निषेध केला आणि परीक्षामधील गंभीर गैरव्यवहाराची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी देखील त्यांनी लावून धरली। अभिजित दिपके यांच्यावरती ज्या तरुणांनी हल्ला केला त्या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या दिपके समर्थकांनी देखील या आरोपींना पकडलं आणि त्यांना जागेवरच चोप दिला। या आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केलेली आहे आणि दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे। या संपूर्ण प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे। अभिजित दिपके यांनी या संपूर्ण प्रकरणानंतर जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते असं आहे की शारीरिक हल्ले हे भीती आणि भ्याडपणाचे स्पष्ट लक्षण आहेत। आम्ही आमचा आवाज अतिशय शांततेच्या मार्गाने उठवत राहू। आम्ही महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत, त्यामुळे ही लढाई शांतता आणि प्रेमाने लढत राहील। पण केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे असं अभिजित दिपके यांचं म्हणणं आहे। अभिजित दिपके यांनी हे जे आंदोलन छेडलेलं आहे या आंदोलनामध्ये या सगळ्या गोष्टी होणार आहेत, परंतु या सगळ्या गोष्टींचा सामना करण्यासाठी अभिजित दिपकेंनी कोणती तयारी केलेली आहे का हा खरा प्रश्न आहे। कारण हे जे सगळं आंदोलन आहे या आंदोलनामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की अभिजित दिपके यांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे, त्यांच्यावरती टीका केली जाते आहे आणि आता तर थेट शारीरिक हल्ला देखील झालेला आहे। पण हे सगळं करत असताना अभिजित दिपकेंनी यांनी हे सगळं प्लॅनिंग करून आता करायला पाहिजे, कारण कुठलंही आंदोलन हे आता साधं राहिलेलं नाही। त्याच्यामुळे अभिजित दिपकेकडे एक विशिष्ट असं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे। अभिजित दिपके यांनी जोपर्यंत हे प्लॅनिंग होत नाही तोपर्यंत या छोट्या छोट्या आंदोलनामध्ये सहभागी देखील होऊ नये, कारण अभिजित दिपके यांचं जे टार्गेट आहे हे टार्गेट व्यवस्थेच्या विरोधातलं आहे आणि त्याच्यामुळं अभिजित दिपकेला ही व्यवस्था कोणत्या ना कोणत्या मार्गातून सातत्याने रोखण्याचा प्रयत्न करणार आहे। अभिजित दिपके यांनी व्यवस्थेच्या विरोधामध्ये खूप मोठं टार्गेट ठेवले अशातलाही भाग नाही आहे। लोकांना असं वाटत असेल की अभिजित दिपके काहीतरी बदल घडवून आणेल, पण त्या पद्धतीचं ऑब्जेक्टिव्ह त्याच्या समोर आहे का हाही खरा प्रश्न आहे। सध्या तरी अभिजित दिपके यांच्या समोर एकच टार्गेट आहे आणि ते टार्गेट आहे नीट परीक्षेमध्ये जो काही पेपर लीकचा घोटाळा झालेला आहे त्यातले जे काही आरोप आहेत त्या आरोपींना देखील शिक्षा झाली पाहिजे। परंतु जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी या सगळ्या गोष्टींची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे असं अभिजित दिपके यांना वाटतं आणि एवढंच एक सध्याच्या आंदोलनामध्ये टार्गेट दिसतं आहे। बाकीच्या व्यवस्थेच्या अनुषंगाने अभिजित दिपके यांनी भाष्य केलेलं नाही, परंतु अभिजित दिपके यांचं आंदोलन पुण्यामध्ये झालं, त्याच्यानंतर आज जयपूरमध्ये झालं आणि या दोन्ही आंदोलनामध्ये अनेक तरुण सहभागी झालेले होते। पण हे छोटे छोटे आंदोलन जागोजागी करण्यापेक्षा अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक या दोघांनीही एक मोठं टार्गेट ठेवून मोठ्या आंदोलनाची तयारी केली पाहिजे। पण हे सगळं प्लॅनिंगनं करावं लागेल। प्रत्येक आंदोलनामध्ये छोट्या छोट्या आंदोलनामध्ये जर अभिजित दिपके हे सहभागी होत असतील तर ते लवकर संपतील। त्याच्यामुळं हे छोटी आंदोलनं जे आहेत हे आंदोलनं त्यांच्या प्रतिनिधींनी लढले पाहिजेत, याची तयारी अभिजित दिपके यांनी करायला पाहिजे। प्रत्येक आंदोलनामध्ये अभिजित दिपके किंवा सोनम वांगचुक हे जर सहभागी झाले तर हे आंदोलन किंवा हे जे काही सीजेपी आहे हे सीजेपी लवकर संपेल, कारण यांच्याकडे भविष्यातलं मोठं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे जे यांना दीर्घकाळ या लढ्यासाठी प्रेरणा देऊ शकेल आणि तो वर्ग त्यांना टार्गेट करता आला पाहिजे। सध्याचा जो वर्ग आहे तो फक्त नीटशी संबंधित आहे आणि हा नीटशी संबंधित असलेला वर्ग देखील खूप मर्यादित आहे। त्याच्यामुळं या मर्यादित वर्गासाठी काम करायचं का याच्यासोबतच काही आणखीन ऑब्जेक्टिव्ह आपण ठेवले पाहिजेत याचा विचार या सगळ्यांनी करायला पाहिजे। त्याच्यामुळं अभिजित दिपकेच्या पाठीशी एक थिंक टँक असणं देखील गरजेचं आहे। जोपर्यंत थिंक टँक असणार नाही आणि हा थिंक टँक त्याचं प्लॅनिंग करणार नाही तोपर्यंत सीजेपीला दीर्घकाळ भविष्य नाही आहे। अभिजित दिपकेवरती जो काही आज हल्ला झालेला आहे ह्या हल्ल्याची तयारी देखील त्यांना ठेवावी लागणार आहे आणि
त्यांनी नेमकं आंदोलन कसं करायचं याची देखील तयारी ठेवावी लागणार आहे. जर ते प्रत्येक वेळेस इतक्या मोठ्या गर्दीमध्ये सहभागी होणार असतील, ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात, अशा जर ते गर्दीमध्ये सहभागी होणार असतील तर त्याच्यावरती सहजरित्या हल्ले होऊ शकतात. पण आंदोलन करणं, आंदोलन कशा पद्धतीचं असावं, कुठून कुठपर्यंत असावं, त्याच्यामध्ये रॅलीचं स्वरूप काय असावं, स्टेज कसं असावं, स्टेजवरती नेमके कोण असावेत, मीडिया किती अंतरावरती असावा, इतर लोक किती अंतरावरती असावेत, या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग या आंदोलनामध्ये करावं लागतं. आणि त्याच्यामुळं आंदोलन करणं म्हणजे फक्त गर्दी जमा करून आपण त्याच्यामध्ये सहभागी होणं इतकं मर्यादित नसतं. याचं सगळं प्लॅनिंग अभिजित दिपके यांना करावं लागेल. अभिजित दिपके यांनी सुरुवातीला सोशल मीडियावरती त्यांचा अल्गोरिदम चालला, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अनेक तरुणांनी त्यांना पाठिंबाही दिला आणि आपल्याला माहिती आहे की आता सोशल मीडियावरती असं काही क्रांतिकारी असलेले तरुण रस्त्यावरती येत नाहीत. सोशल मीडियाची गोष्ट वेगळी आहे. काही लोकांना लाखो फॉलोअर्स असतात, पण त्यांचे समर्थक मात्र रस्त्यावरती यायला एक दोन्ही तयार नसतात. म्हणजे त्याच्या अडचणीमध्ये कोणीही धावून येत नाही. अशा प्रकारचे फॉलोअर्स या सोशल मीडियावरती असतात आणि अनेक असा वर्ग आहे सोशल मीडियावरती जो लागलीच ज्या गोष्टीचा ट्रेंड सुरू आहे त्या गोष्टीला ते फॉलो करायला लागतात. त्याच्यामुळं ही गोष्ट देखील अभिजित दिपके यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि समोर ज्यावेळेस आपण आंदोलन करतो त्यावेळेस त्या आंदोलनाचं प्लॅनिंग करावं लागेल. आज ते जयपूरमध्ये होते. जयपूरमध्ये आपले पदाधिकारी कोण आहेत, ते कशा पद्धतीचं आंदोलन करू शकतात, या सगळ्या गोष्टीचा विचार जे अभिजित दिपके यांनी करायला पाहिजे. ते कुठल्याही शहरामध्ये असेल, त्या शहरामध्ये आंदोलनाचं नेतृत्व कोण करतंय, ते कोणाकडे दिलं पाहिजे आणि ते आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी समर्थ आहेत का, या सगळ्या गोष्टीचं परीक्षण करूनच हे आंदोलनाची स्ट्रॅटेजी आखावी लागते. कोणीतरी बोलवतंय, आम्ही गर्दी जमा करतोय म्हणून जर तुम्हाला बोलवत असतील तर त्या आंदोलनामध्ये अभिजित दिपके यांनी जायचं का हे त्यांनी अगोदर ठरवलं पाहिजे. त्याच्यामुळं मी जे म्हणतोय की त्याच्या पाठीमागे एक थिंक टँक असणं गरजेचं आहे आणि तो या सगळ्या गोष्टीला अभिजित दिपके यांना मार्गदर्शन करेल. इथे अनेक राजकीय पक्षाचे नेते आहेत, अनेक राजकीय लोक आहेत आणि त्यांचं वय जरी समजा राजकारणामधलं 40 असेल, म्हणजे 40 वर्षापासून जरी ते राजकारणामध्ये असतील तरीही त्यांच्या पाठीशी एक थिंक टँक असतो आणि त्यांनी काय करावं, कधी करावं, कुठं करावं, कसं करावं, या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग हा थिंक टँक देत असतो. कुठलाही एखादा नेता डायरेक्टली उठून नेता होत नाही किंवा तो 40 वर्षाचा माझा अनुभव आहे म्हणून तो काही सगळ्या गोष्टी स्वतः करत नाही. त्याच्या पाठीमागे असलेली जी मोठी टीम आहे ती टीमच सगळ्या गोष्टी अरेंज करत असते आणि त्यांनी कसं कुठे आणि केव्हा उभं राहिलं पाहिजे हे देखील ते ठरवत असतात. त्याच्यामुळं अभिजित दिपके यांनी अगोदर आपला थिंक टँक तयार करावा, त्यांच्याशी चर्चा करावी आणि पुढच्या आंदोलनाची दिशा निश्चित करावी. फक्त नीटच्या आंदोलनासाठी काही मुलं एकत्र येतात आणि म्हणून आपण तिथे सहभागी झालं पाहिजे, हे जर अभिजित दिपके करत असतील तर त्यांना जयपूरमध्ये जे घडलेलं आहे त्या गोष्टीचा सातत्याने सामना करावा लागेल. आपल्याला नेमकं अभिजित दिपके यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल आणि अभिजित दिपके करत असलेल्या आंदोलनाबद्दल नेमकं काय वाटतंय सांगायला विसरू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिजित दिपकेच्या पाठीमागं एक थिंक टँक असला पाहिजे का, असं तुम्हाला वाटतंय का, हेही सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.